इथली पेरणी केल्यानंतर 4-5 दिवसानंतर मी आता आलो इथं उडद बघा दिसतोय उडदाची काकरी अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी तुरीच्या काकऱ्या आहेत। आताच दवाखान्यात जाऊन पुन्हा नवीन ड्रेसिंग करून आलो, परंतु त्या ठिकाणी नख जे आहे ते थोडंसं ढिल्लं झाले आणि ते निघण्याची शक्यता असं डॉक्टर म्हणाले। आणि जर नाही निघालं तर मग ते भूल देऊन काढावं लागेल असं पण ते म्हणाले। हे जे आहे काही नख असं हिथं भूल द्यायची आणि हिथं अशी हिथं इकडं बघ हिथं अशी पकड लावायची बरं का, आणि हिथं अशी पकड लावून असं एकदम कसकन असं एकदम वडते असं, किती दुखल का नाही असं बघ इथं अशी पकड लावायची अशी पकड लावून अशी एकदम असं करून ओढायचं असं कसकन। तर इथली पेरणी केल्यानंतर 4-5 दिवसानंतर मी आता आलो इथं शेतात आणि सोयाबीन आता कुठं दिसायला लागले। परवाच्या दिवशी म्हणजे आज आहे आज कोणवार आहे, मंगळवार, गुरुवारी आपल्याला एकदम सगळ्या काकऱ्या दिसणार, कारण आता थोडं सोयाबीन कुठं उगवताना दिसत आहे। घरचं सोयाबीन आहे, चांगल्या पद्धतीने उगवेल अशी आशा आहे, कारण आताच दिसते चांगलं। मी तुम्हाला दाखवतो बघा या अशा पद्धतीनं उगवायला सुरुवात झालेली आहे। ह्या पट्टीत आपण उडीद पेरलेला होता, म्हणजे उडीद आणि तूर मिक्स पेरलेले आहे, तर त्याच्या पण काकऱ्या उगवलेल्या आहेत। म्हणजे उडदाच्या उगवल्यात, आता तूर थोडी उशिरा उगवते, पण उडदाच्या काकऱ्या दिसत आहेत। आणि उद्या ह्याच्यात काकऱ्या एकदम क्लिअर दिसतील उद्या परवा, कारण सोयाबीन आणि एकाच दिवशी आपण पेरलेलं आहे हे, आणि त्याच्यामुळं आता उडदाच्या काकऱ्या पण बघा किती मस्त दिसायला लागलेत। हे अशा प्रकारे उडीद उगवताना दिसत आहे। आता उद्या ह्या काकऱ्या एकदम क्लिअर दिसणार आहेत आपल्याला, कारण आता थोडं उगवताना दिसतंय। हे बघा इथं जे थोडंसं वर बी पडलेलं आहे ते लवकर वर आले बघा। अशा पद्धतीनं उडद बघा दिसतोय उडदाची काकरी अशा पद्धतीनं, आणि या ठिकाणी तुरीच्या काकऱ्या आहेत। म्हणजे ह्या उडदाच्या या ठिकाणी 3 काकऱ्या झाल्या, काही इकडे लगेच 2 काकऱ्या ज्या आहेत इथल्या ह्या तुरीच्या येणार, परंतु तूर उशिरा उगवते उडदाच्या नंतर। हा उडीद आणि नंतर या ठिकाणी पुन्हा तिकडे उडीद, आणि ह्या ठिकाणी जे आहेत तर ते तूर येणार। म्हणजे 2 काकऱ्या तुरीच्या आणि 3 काकऱ्या अशा पद्धतीने उडदाच्या येणार। परवाच्या दिवशी गुरुवारी आपल्याला एक क्लिअर कट एकदम काकऱ्या दिसणार आहेत। मी थोडंसं या ठिकाणी उकरून बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता तुरीला मोड आलेले आहेत, आणि तूर पण उगवेल 2-3 दिवसात। हे पण क्लिअर काकऱ्या इथं दिसतील आपल्याला। थोड्या चांगल्या काकऱ्या दिसायला लागल्यात बघा उडदाच्या, आणि हे पूर्ण उडीद आहे फक्त, इथे तुरी मिक्स नाही, कारण इथला उडीद काढल्यानंतर आपल्याला इथं कांदे करायचे आहेत, त्याच्यामुळं इथं फक्त उडीद पेरलेला आहे आपण। म्हणजे हा जो उडीद आहे हा उडीद ह्याच्यामध्ये आल्यानंतर म्हणजे त्याला थोडंसं टिकल्या लागायला फुलाच्या, की मग त्यावेळेस कांद्याचं बी टाकायचं आपण रोपासाठी, आणि मग ते रोप तयार करून या ठिकाणी उडीद काढून नंतर आपल्याला तिथं कांदे करण्यासाठी हे केलं आपण। फक्त उडीद पेरलेलं आहे या ठिकाणी। हे आंब्यासाठी म्हणून पेरलेलं रान, इथं पण कुठे सोयाबीन दिसत आहे। गुरुवारी 100%। आज वातावरण बघा असं आहे, आणि सकाळपासून थोडा पाऊस चालू आहे, आणि पायाला पण माझ्या आज पुन्हा पट्टी करून आणली, आणि म्हणून थोडासा आराम करून मग फेरफटका मारून कुठं उगवतंय कुठं नाही हे बघण्यासाठी मी इकडं शेताकडं आलोय, शेततळ्यापर्यंत। जे आपण पूर्ण पेरलेलं आहे ते सगळं बघितलं सगळ्या ठिकाणी। आता म्हणजे तोंड काढलेले आहेत पिकाने, आणि हळूहळू आता म्हणजे हे बघा हे शेततळ्याचं रान इथं, आणि इथं आपल्याला बाग करायचे,
आणि कुठे कुठे सोयाबीन अशा पद्धतीने उगवत आहे. आता हे उद्या भरपूर काकऱ्या चांगल्या दिसतील आणि आत्ताची जी उगवण क्षमता इथं दिसते ह्याच्यावरून तर सोयाबीन एकदम चांगल्या पद्धतीने उगवणार. कारण आपण घरगुती बी पेरलेलं आहे, आपण विकत बी आणत नाही कधीच. कारण आता हे 4थं वर्ष आहे माझं. हे बघा अशा पद्धतीनं सोयाबीन उगवत आहे. महावीज 162 नंबरचं हे सोयाबीन आपण 4 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्षापूर्वी पेरलेलं होतं पिशव्या आणून विकत्रीच्या. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी ते घरीच बी तयार करतो मी. सोयाबीन भरडल्यानंतर पूर्णपणे त्याला चांगल्या पद्धतीनं वाळवून पोत्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भरून ठेवून वर्षभर ठेवायचं. आणि ज्यावेळेस सोयाबीन पुन्हा पेरायची वेळ येते त्यावेळेस पुन्हा ते 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये मी वाळवतो आणि त्याला मग बुरशीनाशक वगैरे अशा पद्धतीचं औषध लावून पेरणी करतो. तर चांगल्या पद्धतीने म्हणजे उगवण क्षमता त्याची राहते आणि उगवते. मला उत्पन्नामध्ये म्हणजे घट आलेली नाही. आज 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष पुन्हा घरचंच बी पेरलेलं आहे. एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर जवळजवळ 25 ते 30 हजार रुपयाचं बियाणं लागतं. परंतु घरगुती घरच्या घरीच मी बियाणं ठेवल्यामुळं माझे तेवढे पैसे वाचतात. मी फक्त खत विकत आणतो. तुरीसुद्धा गेल्या वर्षी आपण केलेल्या होत्या, त्या तुरी आता त्याच पेरलेल्या आहेत, त्या पण आता उगवत आहेत. फक्त उडीद जे आहे ते आपल्याला नव्हतं पहिलं घरचं, त्याच्यामुळे ह्या वर्षी निर्मलच्या मी 3 बॅग ज्या आहेत त्या विकत आणलेल्या 4 बॅग आणि त्या पेरलेल्या आहेत. आता ते उगवत आहे. आता ते सुद्धा बियाणं घरचंच आपण ठेवायचं. पुढल्या वर्षी उडीदसुद्धा विकत आणायचं नाही. सगळं जे बियाणं आहे ते घरगुती तयार करायचं आणि एकदम चांगल्या पद्धतीने उगवतं. उडदाच्या इथं पण उडीद आहे बघा, उडीद आणि तूर. तर उडदाच्या काकड्या दिसत आहेत एकदम क्लिअर काकड्या दिसत आहेत. आता तुम्हाला कॅमेरा दिसत नसतील परंतु हे बघा त्या तिथं उडदाच्या काकड्या क्लिअर दिसत आहेत. तुरीच्या 1-2-4 दिवसानंतर तुरीच्या पण दिसतील. तर एकंदरीत जे पेरलेलं आहे तर ते योग्य प्रकारे उगवलेलं आहे. सोयाबीन जे आता 2 दिवसानंतर चांगलं दिसणार आहे. आताच्या नियमाप्रमाणे म्हणजे बघितल्याप्रमाणे तर व्यवस्थित उगवण क्षमता त्याची आहे हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं पेरणी एकदम चांगली झाली. फक्त एवढंच जे क्षेत्र राहिलेलं आहे, ही पट्टी जी आहे फडाचं रान आहे आणि तो वापसा नाही. त्याच्यामुळे इथं नांगरणी करून टाकल्यानंतर काय कुळवणी बी करता आली नाही, काय अजूनसुद्धा चिखलच आहे ह्याच्यामध्ये. आणि इथं खालीच तिथं वडा आहे, त्याच्यामुळे इथं लवकर वापसा होतच नाही. आणि एवढं फक्त राहिलेलं आहे. हे जर उघाड पडली तर लगेच ह्याचं पण लगेच रोटर करून इथं पेरणार आहोत, पण सोयाबीन पेरणार आहोत. पण सध्या अजून वापसाच होईना झाला इथला, त्याच्यामुळे एवढं एक फक्त राहिलेलं आहे आपलं. बाकी सगळी पेरणी पण झालेली आहे. तर आजचा हा फेरफटका शेतामध्ये मारून झाला, पीक चांगलं उगवायला लागलेलं आहे, आनंद थोडासा झालेला आहे. तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्यामुळे तुमचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.